शहर परिक्षेत्र क्रीडा स्पर्धेत पुणे पोलीस मुख्यालयाने सांघिक विजेतेपद पटकावले। पुणे शहर पोलिसांकडून आयोजित 30व्या शहर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत पुणे पोलीस मुख्यालयाने सांघिक विजेतेपद पटकावले आहे। भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सह पोलीस आयुक्त संजीव कुमार, अप्पर पोलीस आयुक्त अब्दुल रहमान आदी उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विविध स्तरांवर दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी आणि हँडबॉल स्पर्धा पार पडल्या। वैयक्तिक गटात कुस्ती, जुडो आणि वेट लिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आल्या। नितीन शिंदे याला उत्कृष्ट पुरुष खेळाडू आणि भाग्यश्री कटकेला उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून गौरवण्यात आले। स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या मुख्यालय संघाला धनराज पिल्लेंच्या हस्ते विजेतेपद बहाल करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मनोगत व्यक्त केलं, तर धनराज पिल्लेने उपस्थितांशी संवाद साधला। हॉकी स्पर्धेत उत्तर प्रदेश विभागाने प्रथम तर दक्षिण विभागाने द्वितीय क्रमांक पटकावला। फुटबॉल स्पर्धेत मुख्यालय संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। मुख्यालय संघाने हँडबॉल आणि खो खो स्पर्धेत विजय मिळवला। मुख्यालय संघाने एकूण 91 गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। दक्षिण प्रादेशिक विभागाने 77 गुण मिळवून दुसरे स्थान मिळवले। इतर शाखांनी 66 गुणांसह तिसरे स्थान मिळवले। ॲथलेटिक्समध्ये 15 खेळाडूंना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली। या स्पर्धेमधूनच आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या स्तरांवर खेळाडूंची निवड करण्यात येते। या स्पर्धेसाठी एकूण 42 संघ सहभागी झाले होते।